सच की आवाज न्यूज चैनल, दिखेगा वही जो दिखेगा सही। मुंबई में बीएमसी का चुनाव 15 जनवरी से और 16 जनवरी को नतीजे आएंगे। ऐसे में हर प्रत्याशी अपने क्षेत्र में चुनाव प्रचार के लिए लग गया। ऐसे में आज मुंबई गोरेगांव आरए कॉलोनी में यूनिट नंबर 6 में उत्तर पश्चिम लोकसभा के खासदार रविंद्र वायकर ने शिवसेना सिंधे गुट के कार्यालय का उद्घाटन किया। वार्ड क्रमांक 53 से महायुति शिवसेना सिंधे गुट के उम्मीदवार अशोक खांडवे चुनाव लड़ रहे हैं। वायकर ने अशोक खांडवे को वोट देने की अपील की। क्या कुछ कहा खासदार रविंद्र वायकर ने, आइए दिखाते हैं मुंबई ब्यूरो चीफ सिराज मंसूरी की खास रिपोर्ट। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करू आजच्या 53 वार्डच्या अशोक खांडवे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी मी उपस्थित आहे। कालच कामकाजाला म्हणजे नगरसेवक कोण किती काय याची ही झाल्यानंतर आज 3 तारखेनंतर पहिलं आजचा प्रचाराचा नारळ सर्वच ठिकाणी पूर्ण मुंबईमध्ये होत आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी संध्याकाळी हे ठेवलं होतं, परंतु आज महायुतीचं श्रीफळ वाढवणं संध्याकाळी असल्या कारणाने सर्वच नगरसेवकांना आपल्या सर्वांना पदाधिकाऱ्यांना त्या डोममध्ये वरळीच्या जायचं असल्या कारणाने आम्ही आजच्या आज दोन्ही उद्घाटन म्हणजे माझ्या मुलीच्या इथे देखील आणि इथं देखील त्यांना रात्रीच सांगितलं, बाबा आपल्याला उशिरा सांगितलं कारण मला काल 6 मीटिंग होत्या। म्हणजे जोगेश्वरीच्या मी 2 मीटिंग घेतल्या, म्हणजे 73, 77, त्याच्यानंतर गोरेगावच्या 2 घेतल्या, पटेल आणि दुसरे लेडी आपली ती श्रीकला पिल्ले, त्याच्यानंतर राजू पेडणेकर यांच्या इथे गेलो, त्याच्यानंतर जोगेश्वरीला सधू परबच्या इथे आलो। म्हणजे 6 मीटिंग शिवसेना भाजपा युतीच्या मी काल रात्री घेतल्या आणि त्याच्यानंतर आम्हाला रात्री 10:30 वाजता फोन आले की आज आपल्या श्रीफळ फोडणार आहे। मग आम्ही त्या वेळा ज्या त्या बदलल्या की सकाळची वेळ संध्याकाळी, आणि त्यामुळे थोडं मिसमॅनेजमेंट झालेलं आहे। तर ते एक लक्षात घेऊन ठेवा की आपल्याला असलेल्या 12 दिवसामध्ये सर्व सोंग करायचे, 9.5 दिवस म्हणतात। मला 13 दिवस मिळाले होते खासदारकीला साहेब, फक्त 13 दिवस, आणि हे तर एवढंसं वाढ आहे। म्हणजे 41 नगरसेवक ज्या वेळेला असताना 13 दिवसामध्ये 41 वॉर्ड मध्ये फिरायचं ही काही साधी गोष्ट नव्हती। मला माहितच नव्हतं मी कुठे जातोय ते, कारण सकाळी 4 वाजेपर्यंत आमची कामं चालायची। 5ला झोपलं का 6ला सांगायचे ह्या गार्डन मध्ये जायचंय, ह्या जूला जायचंय, त्या चौपाटीला जायचंय। डोळे चोळत चोळत 6ला, कारण वॉकर जे वॉकिंग करणारे असतात, समुद्रावर करणारे असतात, ते सकाळचेच फिरतात, त्यांना पकडायचं म्हणजे कुठे पकडायचं तर 6 वाजता। म्हणजे हार्डली मला वाटतं 13 दिवसामध्ये 1 तास झोप मिळाली असेल, 1 तास। ते लोकसभेतच सांगतोय। आणि अशा परिस्थितीत निवडून आणणं हे लोकांनी आणलं आणि मला निवडून आणण्यासाठी ही ईश्वरी कृपा झालेली आहे, त्या ईश्वराची कृपा आहे, बाकी कोणाचीच नाही। कारण 2,60,000चा डिफरन्स कीर्तिकर साहेब आणि संजय निरुपम यांच्यामधला जो 2,60,000चा डिफरन्स आहे हा तोडणं महत्वाचं होतं। आणि ते मला खरं म्हणजे दिल्लीला जायचं नव्हतं, मला महाराष्ट्रात। हमारे साथ में मौजूद हैं वार्ड क्रमांक 53 के महायुति के उम्मीदवार अशोक। बताएंगे आपको महायुति का उम्मीदवार बनाया गया है वार्ड क्रमांक 53 से। मैं महायुति का प्राधिकृत उम्मीदवार यहाँ से हूँ। मैं इससे पहले बम्बई महानगर पालिका का एक अधिकारी करके मैंने बहुत सी लोगों की सेवा की है। पहले भी हम यहाँ संगठन के तरफ से इन लोगों के जो कुछ बेसिक मुद्दे थे वो हम लोग शासन के हमारे जो वायकर साहब, नहीं तो हमारे राम नाईक जी थे, जो कुछ थे सब लोगों के थ्रू से हम लोग सभागृह में मान के सभागृह में प्रेजेंट करके हम लोग को बहुत से क्वेश्चन हम लोगों ने छुड़ाए। अभी भी यहाँ के बहुत से ऐसे मुद्दे हैं जो सभागृह में जाना चाहिए, शासन के पास जाना चाहिए, वैसा नहीं हो रहा है। क्योंकि यहाँ के जो उम्मीदवार पहले वाले जो थे वो अच्छे थे, मगर जो ग्रासरूट लेवल के जो मुद्दे थे, बेसिक लाइट का प्रश्न था, वाटर का प्रश्न था, पानी का प्रश्न था, गटर लाइन है, रास्ते का लाइन था। अभी तो वाइकर साहब ने बहुत से मुद्दे छुड़ाए हैं, थोड़ा सा कुछ बाकी है, पानी का है, लाइट का है, उसके उसलिए क्योंकि मैं लोगों से हूँ, मैं यहाँ का बेसिक हूँ, मेरा जन्म इधर हुआ है,
तो उस हिसाब से वो उनके जो मुद्दे हैं उससे मैं अच्छी तरह से वाकिफ हूँ, तो वो अच्छी तरह से मैं गवर्नमेंट के पास प्रेजेंट करके छुड़ाने की ट्राई करूंगा। आरे में आज भी बहुत लोग अंधेरे में हैं, उनको लाइट का कनेक्शन नहीं मिलता। वो मेरी प्राथमिकता ही यही रहेगी कि वो जो प्रश्न है उसके लिए मैं काम करूं, क्योंकि उनके कुछ ज्यादा ऐसे नहीं, लाइट और पानी यही उनके बेसिक मुद्दे हैं। और वो हम लोग अच्छी तरह से ध्यान दें तो वो छूटेंगे भी। अभी वाइकर साहब ने बोला है कि वो ये जो लाइट का मुद्दा है, पानी का मुद्दा है, जो हम लोग वो वहाँ यानी भारत के जो प्राइम मिनिस्टर है उनके यहाँ भी उन्होंने वो प्रेजेंट किया है, उनको भी खत लिखा है। तो वो भी ट्राई कर रहे हैं, मैं भी ट्राई करूंगा, जितना हो सके मैं ट्राई करूंगा, क्योंकि मुझे उनकी मालूमात है। मैं बरसों से बहुत पहले से मैं उस मुद्दे पे झगड़ रहा हूँ, संघर्ष कर रहा हूँ। आरे वासियों का जो समर्थन है आपको पूरी तरह से मिल रहा है क्या? हाँ, मुझे मिल रहा है। अभी उनको लग रहा है कि एक अच्छा पढ़ा लिखा आदमी, एक गवर्नमेंट का रिटायर अफसर यहाँ आ रहा है, तो उस हिसाब से वो सब देख के वो बोल रहा है कि कम से कम इस बार तो हमारे जो मुद्दे हैं, हमारे जो जरूरतें हैं, वो सभागृह में जाएगी, गवर्नमेंट के पास जाएगी, कुछ तो उसके ऊपर सोल्यूशन निकलेगा। आपके जो संबंधी जो पार्टी के जो पार्टी के हैं वो आपके साथ में है क्या? जैसे आरपीआई हुआ, सब लोग, हाँ सब लोग मेरे साथ में है। हाँ, उनका बहुत मुझे सपोर्ट है और वो सब लोग मेरे साथ में बहुत साल से जुड़े हुए हैं। ठीक है, कामले साहब क्या कहते हैं? यहाँ पर आर्य कॉलोनी के प्रमुख वार्ड में से वार्ड क्रमांक 53, यहाँ से शिवसेना, बीजेपी, रिपब्लिकन सेना, आरपीआई के सभी गुटों के युति के एक में उम्मीदवार बोल के जो सबसे प्रसिद्ध उम्मीदवार है जो अशोक जी खांडोई, इनकी निशानी है धनुष्य बाण। शिवसेना माननीय खासदार रविंद्र वायकर साहब ने एक ऐसा उम्मीदवार चुना है जो कि समाज की हर तकलीफ को जानता है और यहाँ ये आरे के भूमिपुत्र है, आरे के रहवासी है, इनका जन्म आरे में हुआ है। आरे के झोपड़पट्टी वासियों और आरे के सभी लोगों की जो सुविधा के प्रॉब्लम्स है, वो प्रॉब्लम के बारे में एक अच्छा अधिकार बोल के बीएमसी में अधिकारी के तौर पर इन्होंने आरे के हर एक प्रश्न को सुलझाने का काम और वो उसके ऊपर निर्णय लेने का काम बहुत अच्छा तरीका से किया है। इसके लिए वायकर साहब यहाँ के जो खासदार है शिवसेना के, उन्होंने एक अच्छा उम्मीदवार चुनकर यहाँ हमारे साथ में क्या कहेंगे रेखा ताई जी? जय महाराष्ट्र। आज 2017 ही निवडणूक, त्या निवडणुकीला मी उभी राहिले आणि मी विजयी झाले, परंतु 22च्या नंतर खूप काही आटोकाट हे झाले, त्याच्यामुळे आत्ता आपल्याला ही म्हणजे नगरसेवकाचं इलेक्शन लागलेलं आहे। परंतु या प्रभागामध्ये हा आरे भाग असा आहे की या प्रभागामध्ये काही काम करायचं असेल तर पहिल्या शिवची आणि फॉरेस्टची एनओसी लागते। आपण किती प्रयत्न करायचा म्हटलं तरी त्या गोष्टीला प्राधान्य मिळत नाही। त्याचं ताजं उदाहरण आत्ताच आहे। आम्ही एसआरआयचा रस्ता करायला घेतला तर तिथे लगेच आमच्यावर ऑब्जेक्शन आलं की कारण तुमच्याकडे फॉरेस्टची एनओसी आहे का? आरेच्या नगरसेवक काम करताना भरपूर काही अडचणी येतात। काम असेल, रिपेअरिंगचं काम मिळतं, नवीन काम बांधायला मिळत नाहीये। वायकर साहेबांच्या माध्यमातून नवीन काम बांधलं जातं, परंतु खासदारांना, आमदारांना सुद्धा या प्रभागामध्ये फॉरेस्ट एनओसी लागते, कारण फॉरेस्ट झाल्यामुळे इथे काहीही करायला पटकन मिळत नाहीये। वाटतं आपल्याला आत्ता करावं। आता एसआरआयच्या रस्त्यासाठी खूप प्रयत्न केला वायकर साहेबांनी, परंतु त्या ठिकाणाला माडाची एनओसी असून सुद्धा शिवची एनओसी नसल्या कारण आम्हाला आरेचा रस्ता, एसआरआयचा रस्ता करता नाही आला। अशा अनेक गोष्टी असतात, परंतु मी नगरसेवक झाल्यानंतर मला ही एनओसी त्यावेळेला संनियंत्रण कमिटी बसवली गेली वायकर साहेबांच्या माध्यमातून। त्यामध्ये तो प्रस्ताव पास झाल्यानंतर मला डेअरीकडून परमिशन मिळतं, एनओसी मिळते, महानगरपालिकेकडून प्रस्ताव येतो आणि मग आपल्याला काम करायला मिळतं। अशी जरी इच्छा करायची असेल तरी या आरेमध्ये एनओसी शिवाय काम करायला मिळत नाही। परंतु आता आपले खासदार खूप वरच्या लेवलला गेले, त्याच्या माध्यमातून ते पूर्ण निश्चिंत रूपे आपल्याला कामाचा आणि आपल्याला काय पाहिजे त्याचा विचार करतायत। नेहमीच खासदार आपले दिल्लीमध्ये अनेक प्रश्नांचे गाजवत असतात, त्या माध्यमातून आपण खूप काही पुढे जाणार आहे आणि त्याच्यातूनच हा वाढ असा झाला, एसटी झाला। त्यामुळे आम्ही अशोक दादा काही नवीन नाहीये, त्या वाढचं आहे। मला इलेक्शनला म्हणजे त्यांनी मतदान केलेलं आहे, परंतु आम्ही वायकर साहेबांनी एक शब्द बोलल्याबरोबर आम्ही त्या व्यक्तीचं नाव आम्ही पुढे दिले आणि आम्हालाही वाटतं की आमचा शाखा जशी आमच्या वेळेला होती 53
वार्डला नगरसेवक होता, असा भक्कम असं नेतृत्व करणारा नगरसेवक आम्हाला निवडून आणायचा आहे, की आम्हाला दुसऱ्या शाखेकडे बघायचंच नाहीये. आमची शाखा पुन्हा 5 वर्ष मागं नाही घालवायची, या दिशेने आम्ही काम करणार आहे. मतभेद असो नसो, परंतु या ठिकाणाला विजयीच झाले पाहिजे, हा आमचा निराधार आहे. जय महाराष्ट्र.